तर लास्ट टाइम आपण प्रॅक्टिकल जे आहे फर्स्ट सेकंड थर्ड स्टडी केलं बेसिक लॉजिक गेट्स रिलेटेड. तर याच्यामध्ये बेसिक लॉजिक गेट्स जे आहे अँड नॉट ऑर गेट असेल, एक्सॉर एक्सनॉर किंवा युनिव्हर्सल गेट जे आहे नॅन्ड नॉर गेट जे आहे त्याच्या रिलेटेड प्रॅक्टिकल आपण स्टडी केलं. नाऊ नेक्स्ट प्रॅक्टिकल जे आहे दॅट इज वी हॅव टू व्हेरीफाय डी मॉर्गन्स थेरम. तर आपण थेरीमध्ये डी मॉर्गन्स थेरम स्टडी केलेला आहे. तर डी मॉर्गन्स थेरमचे काय दोन स्टेटमेंट आहेत. तर इथं मॅन्युअल जे आहे ते तुम्हाला ग्रुपवरती शेअर केलेलं आहे. मॅन्युअलची लगेच प्रिंट काढू नका, फक्त ऑब्झर्वेशन टेबल जे काही आहे तुम्ही नोटबुकच्या पेजवरती लिहा आणि ते त्याच्यावरती नंतर ज्यावेळी प्रिंट काढायला सांगितली जाईल त्यावेळी काढून त्याच्यावरती फक्त चिटकवा. तर याच्यामध्ये आपण काय स्टडी करणार आहे तर मी प्रॅक्टिकल मध्ये डी मॉर्गन्स थेरम दॅट इज यूज्ड टू सिम्प्लिफाय बुलियन एक्सप्रेशन अँड डिजिटल सर्किट. तर डिजिटल सर्किट आणि बुलियन एक्सप्रेशन जे आहे सिम्प्लिफिकेशनसाठी आपण काय करतो डी मॉर्गन्स थेरम जो आहे तो स्टडी करतो. तर फोर्थ प्रॅक्टिकलमध्ये आपल्याला काय करायचं आहे डी मॉर्गन्स फर्स्ट थेरम जो आहे तो आपल्याला काय करायचा आहे व्हेरीफाय करायचा आहे बाय युझिंग ट्रूथ टेबल किंवा ऑब्झर्वेशन टेबल दिलेला आहे. तर फर्स्ट थेरम काय स्टेट करतो दॅट इज इट स्टेट्स दॅट फॉर एनी टू एलिमेंट्स दॅट इज ए अँड बी इन बुलियन अल्जेब्रा द कॉम्प्लिमेंट ऑफ सम इज इक्वल टू प्रोडक्ट ऑफ कॉम्प्लिमेंट. तर ए प्लस बी बार दॅट इज नथिंग बट ए बार इंटू बी बार. तर आपण याचं ट्रूथ टेबल जो आहे थेअरीमध्ये स्टडी केलेला आहे. सेम प्रॅक्टिकलमध्ये आपण काय करणार आहे त्याची लॉजिकल डायग्राम सॉफ्टवेअरमध्ये ड्रॉ करणार आहे आणि त्याच्यानुसार काय करणार आहे प्रॅक्टिकल जे आहे ते ट्रूथ टेबल जो आहे तो व्हेरीफाय करणार आहे. तर ए प्लस बी बार दॅट इज इक्वल टू ए बार इंटू बी बार. So De Morgan's theorem is used to simplify Boolean expressions and digital circuits. Then याच्यामध्ये आपण थेअरीमध्ये डी मॉर्गन सेकंड लॉ स्टडी केलेला आहे. तर दॅट इज सेम दॅट इज अपोजिट ऑफ फर्स्ट थेरम. तर ए इंटू बी बार दॅट इज इक्वल टू ए बार प्लस तर डी मॉर्गन सेकंड थेरम जो आहे तो इथं स्टेट केलेला आहे दॅट इट स्टेट्स दॅट फॉर एनी टू एलिमेंट्स ए अँड बी इन द बुलियन अल्जेब्रा the complement of product is equal to sum of complement that is a into b bar is equal to a bar plus b bar. तर हे सेकंड थेरमचं स्टेटमेंट आहे. क्वेश्चन पेपरमध्ये बऱ्याच वेळा हा क्वेश्चन विचारलेला असतो व्हेरीफाय डी मॉर्गन्स थेरम. तर फर्स्ट आणि सेकंड दोन्ही थेरम जे आहे ते तुम्हाला स्टेटमेंट त्याचं एक्सप्रेशन आणि ट्रूथ टेबल जो आहे तो व्हेरीफाय करायचा असतो. थेअरीमध्ये आपण स्टडी केलेलं आहे. तर इथं डी मॉर्गन्स थेरमचं फर्स्ट स्टेटमेंट जे आहे एक्सप्रेशन इथं नोट केलेलं आहे. सेकंड थेरमचं एक्सप्रेशन जे आहे ते नोट केलेलं आहे. प्रॅक्टिकली डी मॉर्गन्स थेरमचं आपल्याला काय करायचं आहे मॅन्युअलमध्ये तुम्हाला फर्स्ट थेरम जो आहे तो व्हेरीफाय करायला सांगितलेला आहे. तुम्ही फर्स्ट पण व्हेरीफाय करा ॲज वेल ॲज सेकंड पण थेरम व्हेरीफाय करा. नोटबुक मधली डायग्राम रेफर करा किंवा मॅन्युअलमध्ये जी डायग्राम दिली आहे ती रेफर करा. तर इथं डी मॉर्गन्स फर्स्ट थेरमची डायग्राम दिली आहे की सपोज ही डायग्राम कन्सिडर करा. तर याच्यामध्ये काय इथं ही डायग्राम यूज करून व्हेरीफाय करा किंवा ही डायग्राम यूज करून तुम्ही काय करा डी मॉर्गन्स फर्स्ट थेरम आणि सेकंड थेरम काय करा व्हेरीफाय करा. की सपोज फर्स्ट थेरमची ही लॉजिकल डायग्राम आहे. नॉट गेट जो आहे कनेक्टेड आहे. इनपुट ए इनपुट बी दिलेलं आहे. इथं तुमचं इनपुटला काय येणार आहे ए बार येणार आहे, इथं बी बार येणार आहे. तर आउटपुट काय येणार आहे वाय इज इक्वल टू ए बार इंटू बी बार. तर याच्यावरून आपण काय करणार आहे ट्रूथ टेबल जो आहे तो व्हेरीफाय करणार आहे. तर ए बार इंटू बी बारचा ॲज वेल ॲज राईट साईडला काय इथं तुमचं स्टेटमेंट जे आहे ते इथं ए बार इंटू बी बार आपण ही डायग्राम सेकंड डायग्राम व्हेरीफाय करणार आहे. नंतर ए प्लस बी बार साठी इथं तुम्हाला ही डायग्राम दिलेली आहे या पेजवरती. तर इथं डायग्राम मध्ये हा जो आहे सिम्बॉल जो आहे नॉर गेटचा यूज केलेला आहे, सॉरी नॉर गेटचा यूज केलेला आहे. त्याच्यानुसार लॉजिकल डायग्राम जे आहे ते डिझाईन करा आणि ए प्लस बी बारचा ट्रूथ टेबल जो आहे तो व्हेरीफाय करायचा आहे फर्स्ट थेरमसाठी. नंतर सेकंड थेरमसाठी किंवा तुम्ही नोटबुकमध्ये ज्या डायग्राम ड्रॉ केलेल्या आहेत त्या ड्रॉ करून सॉफ्टवेअरमध्ये
ट्रूथ टेबल जो आहे व्हेरीफाय केला तरी चालेल. मॅन्युअलमध्ये ज्या दिलेल्या आहेत किंवा त्या व्हेरीफाय केल्या तरी चालतील. तर सेकंड थेरमची डायग्राम जी आहे ती इथं शेअर केलेली आहे नॅन्ड गेट यूज करून आणि इथं ऑर गेट यूज करून. तर आपण डायग्राम जे आहे फर्स्ट थेरम ॲज वेल ॲज सेकंड थेरम जो आहे तो आपण काय करणार आहे व्हेरीफाय करणार आहे. तर प्रॅक्टिकलमध्ये तुम्हाला मी फर्स्ट थेरम जो आहे तो व्हेरीफाय करून दाखवते. नंतर तुम्ही काय करा फर्स्ट आणि सेकंड दोन्ही थेरम काय करा तुम्हाला जे सॉफ्टवेअर दिलेलं आहे त्याच्यामध्ये परफॉर्म करा आणि व्हेरिफिकेशन करून सर्किट डायग्राम ज्या काय असतील आउटपुट जे काय असेल ते फक्त ग्रुपवरती शेअर करा. तर मॅन्युअल मधले पेजेस येथे कंपोनंट्स जे काय रिक्वायर्ड आहेत ते मेन्शन केलेले आहेत. प्रोसिजर जी आहे ती इथं नोट केलेली आहे. तर ऑब्झर्वेशन टेबल डायरेक्टली दाखवते. तर ऑब्झर्वेशन टेबलमध्ये डी मॉर्गन्स फर्स्ट थेरम ऑब्झर्वेशन टेबल आपल्याला काय करायचं हा व्हेरीफाय करायचा आहे. दॅट इज 0 इनपुट काय ए बी दोन इनपुट आहे. आउटपुटला काय की ए प्लस बी बार आणि ए बार इंटू बी बार. तर दोन्ही टेबल काय आले पाहिजे आउटपुट काय आलं पाहिजे तुमचं इक्वल. दॅट इज LHS इज इक्वल टू RHS. नोटबुकमध्ये क्रॉस चेक करा की ए बार इंटू बी बार दॅट इज नथिंग बट ए प्लस बी बार. तर इथं 0 0 0 1 1 0 1 1. तर इथं मी तुम्हाला डी मॉर्गन्स थेरम जे आहे ते दाखवते. हा फर्स्ट थेरम आहे. सेम इथं सेकंड थेरमचा पण टेबल दिलेला आहे. तर फर्स्ट थेरम जो आहे तो मी तुम्हाला टेबल जो आहे तो दाखवते. बाकी रिझल्ट हे कन्क्लुजन क्वेश्चन आन्सर जे आहे मॅन्युअलमध्ये दिलेले ते तात्पुरते एका पेजवरती नोट करा आणि नंतर फक्त चिटकवा त्याच्यावरती मॅन्युअलमध्येच. म्हणजे तुमचा तेवढं टाइम वेस्ट होणार नाही. आता टाइम आहे तर कम्प्लीट करून घ्या. डी मॉर्गन थेरमचा मी तुम्हाला टेबल जो आहे तो दाखवते. डी मॉर्गन थेरमचा फर्स्ट थेरमचा टेबल जो आहे तो मी इथं दाखवलेला आहे. डायग्राम जे आहे फर्स्ट थेरम काय ए बी दोन इनपुट आहे 0 0 0 1 1 0 1 1. नंतर मी काय केलेलं आहे ट्रूथ टेबलमध्ये ए बार बी बार जो आहे तो नोट केलेला आहे. तर ए बार बी बार मीन्स काय तर इथं ए बार मीन्स काय 0 असेल तर 1 0 असेल तर 1. इथं 0 आहे 0चा बार काय 1 1चा बार काय इथं 0 नोट केलेला आहे. नंतर 1 0 आहे 1चा बार 0 0चा बार 1 नोट केलेला आहे. 1 1 1चा बार 0 0चा सॉरी 1चा बार 0 नोट केलेला आहे. नंतर ए प्लस बी ॲडिशन केलेली आहे इथं मी. ए प्लस बी मीन्स इनपुट्सची ॲडिशन करा. 0 प्लस 0 0 नोट केलेले आहे. 0 प्लस 1 1 नोट केलेले आहे. 1 प्लस 0 1 नोट केलेले आहे. 1 प्लस 1 1 जे आहे नोट केलेलं आहे. नंतर आपल्याला काय करायचं आहे ट्रूथ टेबलमध्ये ए प्लस बी बार आणि ए बार इंटू बी बार ही कंडिशन जी आहे व्हेरीफाय करायची आहे. तर फक्त काय याचा आपण बार नोट करणार आहे. 0चा बार काय 1 1चा बार 0 1चा बार 0 1चा बार 0. देन ए बार इंटू बी बार. ए बार इंटू बी बारची मल्टिप्लिकेशन करा. 1 इंटू 1 1 1 इंटू 0 0 0 इंटू 1 0 0 इंटू 0 0. तर LHS इज इक्वल टू काय RHS आहे. तर हा जो आहे तो तुमचा ट्रूथ टेबल आहे याचा. तर हा जो आहे डी मॉर्गन्स थेरम मध्ये काय स्टेटमेंट ए प्लस बी बार इज इक्वल टू ए बार इंटू बी बार हा फर्स्ट थेरम आहे. सेम आपण सेकंड थेरमचं डायग्राम जी आहे ती तुम्हाला दिलेली आहे किंवा मॅन्युअलमध्ये तुम्हाला टेबल जो आहे दिलेला आहे किंवा नोटबुकमधला टेबल जो आहे तो रेफर करा. त्याच्यामध्ये तुमची LHS साईड जी आहे दॅट इज इक्वल टू RHS साईड जी आहे ती आली पाहिजे. तर आपण याच्यामध्ये काय करणार आहे तर लॉजिकल डायग्राम जे आहे ते डिझाईन करणार आहे. आता लॉजिकल डायग्राम मी काय करणार आहे जी मॅन्युअलमध्ये दिलेली आहे डी मॉर्गन्स थेरमची ती ड्रॉ करते सॉफ्टवेअरमध्ये. तर PC वरती लॉजिकल सिम्युलेटर सॉफ्टवेअर आहे. तुमच्याकडे जे सॉफ्टवेअर दिलेले त्याच्यावरती तुम्ही परफॉर्म करा. तर सॉफ्टवेअर जे आहे सॉफ्टवेअरमध्ये डायग्राम जी आहे ती शेअर करते. डी मॉर्गन्स थेरममध्ये काय ए बार इंटू बी बार मध्ये तुमचा आउटपुट कधी ऑन असणार आहे ज्यावेळी इनपुट 0 0 असणार आहे त्यावेळी आउटपुट काय असणार आहे 1 असणार आहे. दॅट इज ऑन असणार आहे. बाकीच्या कंडिशनला काय असणार आहे ऑफ असणार आहे. किंवा ए प्लस बी बार असेल दॅट टाइम ऑल्सो काय असणार आहे
तर आउटपुट तुमचं काय असणार आहे, इनपुट 0 0 असेल दॅट टाइम आउटपुट काय असणार आहे, 1 असणार आहे. बाकीच्या कंडिशन्सला आउटपुट काय असणार आहे तुमचं 0 असणार आहे. तर हे दोन्ही ट्रूथ टेबल जे आहे ते आपण लॉजिकल डायग्राम वरून व्हेरीफाय करणार आहे. तर ए बार इंटू बी बारची लॉजिकल डायग्राम जी आहे ती लॉजिकल डायग्राम जी आहे ही डायग्राम जी आहे आपण काय करणार आहे, तर सॉफ्टवेअर मध्ये काय करणार आहे, ड्रॉ करणार आहे. तर ए बार इंटू बी बारची आणि ए प्लस बी बारची डायग्राम जी आहे ही डायग्राम जी आहे ती आपण काय करणार आहे, सॉफ्टवेअरमध्ये व्हेरीफाय करणार आहे. तर सॉफ्टवेअरमध्ये मी शेअर करते, क्लोज करते. लॉजिकल सिम्युलेटर तुम्ही तुमच्या सॉफ्टवेअरमध्ये परफॉर्म करा. स्क्रीनवरती सॉफ्टवेअर जे आहे शेअर झालेलं दिसतंय सगळ्यांना. तर याच्यामध्ये लॉजिकल डायग्राम जे आहे तर पहिल्यांदा मी काय करते, ए बार इंटू बी बारची लॉजिकल डायग्राम जी आहे ती ड्रॉ करते. तुम्ही नंतर ट्राय करा प्रॅक्टिकल झाल्यावरती आणि नंतर ग्रुपवरती शेअर करा. तर त्याच्यामध्ये मी काय केलेलं, अँड गेट यूज केलेला. नंतर इनपुटला काय, दोन्ही इनपुटला काय केलेले, नॉट गेट जे आहे ते नॉट गेट यूज केलेले ए बी साठी. देन इनपुटसाठी इथं हे इनपुट आउटपुट जे आहे ते सिलेक्ट करते. देन आउटपुटसाठी इथं हे जे आहे आउटपुटसाठी सिलेक्ट केलेलं आहे. नंतर कनेक्शन जे आहे कनेक्शन करा, नॉट गेट जो आहे डायग्राम जे आहे ती मी ड्रॉ करते. तर डी मॉर्गन्स थेरम मध्ये ए बार इंटू बी बारची डायग्राम जी आहे ती ड्रॉ केली आहे. की सपोज हे इनपुट काय आहे तुमचं, नेम देते मी याला, ए नाव दिलं. नंतर सेकंड इनपुट जे आहे त्याला बी नाव दिलं. आउटपुट जे आहे सपोज वाय ने रिप्रेझेंट केलं, आउटपुट दिलं. तर याच्यामध्ये तर ए आणि बी काय केलेले आहेत, दोन इनपुट दिलेले आहेत. तर आपण एक्सप्रेशन जे आहे ए बार इंटू बी बार साठी स्टडी करतोय. तर ए बार इंटू बी बार मध्ये आपण ट्रूथ टेबल जो आहे तो स्टडी केलेला आहे. तर इनपुट कधी ऑन असणार आहे, ज्यावेळी दोन्ही इनपुट 0 असणार आहे दॅट टाइम आउटपुट तुमचं काय असणार आहे, 1 असणार आहे. बाकीच्या कंडिशनला तुमचं आउटपुट काय असणार आहे, 0 असणार आहे. तर इथं सपोज ए 0 आहे, बी 1 आहे, आउटपुट ऑफ आहे. किंवा ए जो आहे तो ऑन आहे, बी ऑफ आहे, दॅट टाइम आउटपुट ऑफ आहे. किंवा ए पण ऑन आहे, बी पण ऑन आहे, दॅट टाइम आउटपुट ऑफ आहे. ए 0 असेल, बी 0 असेल, दॅट टाइम तुमचं आउटपुट काय असणार आहे, 1 असणार आहे. तर ट्रूथ टेबलमध्ये ए बार इंटू बी बारचं हे जे आहे लॉजिकल डायग्राम जे आहे ती मी व्हेरीफाय केली आहे. तर याच्यामध्ये ए बार इंटू बी बार जो आहे तो आपण व्हेरीफाय केलेला आहे. नंतर सेम ए बार प्लस ए प्लस बी बार जो आहे तो व्हेरीफाय करणार आहे. ए प्लस बी बार मध्ये पण काय, की ज्यावेळी दोन्ही इनपुट 0 असणार आहे त्यावेळी आउटपुट ऑन असलं पाहिजे. बाकीच्या कंडिशन 0 1 असेल किंवा 1 0 असेल किंवा 1 1 असेल दॅट टाइम तुमचं आउटपुट काय असलं पाहिजे, ऑफ असलं पाहिजे. तर हे झालं डी मॉर्गन थेरमचं. सपोज हे LHS साइड आपण व्हेरीफाय केली. नंतर RHS साइड, तर RHS साइडची डायग्राम मध्ये तुम्हाला गेट जो आहे ती सपोज आपण काय ऑर गेट जो आहे तो मी ऑर गेटचा सिम्बॉल सिलेक्ट करते. नंतर इनपुट्सचे आहे, इनपुटसाठी गेट्स जे आहे ते सिलेक्ट करते. इनपुट्सचे सिम्बॉल जे आहे ते सिलेक्ट केले. आउटपुटसाठी LED जो आहे तो तुम्ही तुमच्या डायग्राम मध्ये सिलेक्ट करा. इनपुट्स आउटपुटचं कनेक्शन जे आहे ते फक्त वायरने कनेक्ट करा. नेमिंग करा तुम्ही तुमच्या डायग्राम मध्ये. नंतर तर याच्यामध्ये इनपुटला नावं द्या. सपोज
ए इनपुट आहे, इथं बी इनपुट आहे, आउटपुट जे आहे वाय ने रिप्रेझेंट केलेलं आहे. तर याच्यामध्ये सेम की ज्यावेळी कंडिशन की दोन्ही इनपुट काय असणार आहे की ए 0 आहे बी 0 आहे, दॅट टाइम आउटपुट काय असणार आहे 1 असणार आहे. ए 0 असेल बी 1 असेल तर आउटपुट ऑफ असणार आहे, किंवा ए 1 असेल बी 0 असेल दॅट टाइम आउटपुट 0 असणार आहे, किंवा 1 1 असेल दॅट टाइम आउटपुट काय असणार आहे 1 असणार आहे. तर डी मॉर्गन्स थेरम मध्ये ए बार इंटू बी बार मध्ये काय की ज्यावेळी दोन्ही इनपुट 0 असणार आहे दॅट टाइम आउटपुट तुमचं ऑन असणार आहे, तर एलईडी ऑन असणार आहे. सेम ए प्लस बी बार राईट साईडला, तर ज्यावेळी दोन्ही इनपुट 0 असणार आहे दॅट टाइम तुमचा आउटपुट काय असणार आहे 1 असणार आहे. तर हा झाला तुमचा डी मॉर्गन्स फर्स्ट थेरम. तर ही डायग्राम जी आहे ती सपोज LHS साईडची आहे आणि ही डायग्राम जी आहे RHS साईडची आहे. तर ए बार इंटू बी बार दॅट इज इक्वल टू ए प्लस बी बार. तर फर्स्ट थेरम जो आहे तो आपण व्हेरीफाय केला. सेम सेकंड थेरम आपल्याला काय करायचं आहे व्हेरीफाय करायचं आहे. तर सेकंड थेरम मध्ये काय लॉजिकल डायग्राम, फर्स्ट थेरम लक्षात आला सगळ्यांना? फर्स्ट थेरमची लॉजिकल डायग्राम लक्षात आली सगळ्यांना? तुम्ही तुमच्या सॉफ्टवेअरमध्ये परफॉर्म करा, सिम्पल आहे. फक्त ट्रूथ टेबल आणि लॉजिकल डायग्राम तुम्ही नोटबुक मधली स्टडी करा, किंवा मॅन्युअल तुम्हाला दिलेलंच मॅन्युअल मधली डायग्राम तुम्ही एखाद्या पेजवरती ड्रॉ करा. सेम डायग्राम ती काय करा तुम्ही सॉफ्टवेअरमध्ये ड्रॉ करा आणि ट्रूथ टेबल जो आहे तो व्हेरीफाय करा. सेम सेकंड थेरमचा ट्रूथ टेबल जो आहे तो तुम्हाला व्हेरीफाय करता येईल. सेकंड थेरमचं स्टेटमेंट जे आहे ते मी तुम्हाला मगाशी सांगितलं मॅन्युअल मध्ये की सेकंड थेरम मध्ये काय ए इंटू बी बार इज इक्वल टू ए बार प्लस बी बार. तर ए इंटू बी बार साठी आपण काय केलेलं आहे की मॅन्युअल मध्ये नॅन्ड गेट यूज केलेला आहे. तर हा जो आहे सपोज नॅन्ड गेटचा सिम्बॉल आहे, त्याच्यानुसार आपण काय करणार आहे इनपुट सिलेक्ट करणार आहे. आउटपुट साठी सिम्बॉल इथं मी कनेक्ट करते, कनेक्शन करा. तर फर्स्ट सेकंड थेरमची डायरेक्टली डायग्राम आणि त्याचा ट्रूथ टेबल जो आहे तो व्हेरीफाय करून दाखवते. नेमिंग करा तुम्ही तुमच्या याच्यामध्ये पण सॉफ्टवेअरमध्ये की सपोज याला ए नाव दिलं, सेकंड इनपुटला बी नाव दिलं, आउटपुटला वाय जे आहे ते नेमिंग केलं. ही सपोज LHS साईडची डायग्राम आहे. नंतर RHS साईडची डायग्राम जी आहे ड्रॉ करते. मॅन्युअल मध्ये दिलेली आहे डायग्राम, तुम्ही बघा त्याच्यानुसार ड्रॉ करा, किंवा नोटबुक मध्ये तुम्हाला डायग्राम जे आहे सेम डायग्राम नोटबुक मध्ये पण ड्रॉ करून दिलेला आहे. नोटबुक मधला ट्रूथ टेबल बघा, त्याच्यानुसार व्हेरिफिकेशन करा काय येतंय ते आउटपुट. तर इथं डायग्राम मध्ये मी इनपुट साठी दोन्ही सेकंड थेरम जो आहे LHS साइड ॲज वेल ॲज RHS साइड दोन्हीच्या डायग्राम ड्रॉ केलेल्या आहेत. ट्रूथ टेबल जो आहे तो व्हेरीफाय करून दाखवते. नेमिंग करा, ए इथं बी नाव दिलेलं आहे, नंतर इथं नेम जे आहे वाय केलेलं आहे. तर याच्यामध्ये की इनपुटच्या वेळी फर्स्ट कंडिशन काय की ज्यावेळी दोन्ही इनपुट 0 0 असणार आहे त्यावेळी आउटपुट काय असणार आहे तुमचं ऑन असणार आहे. तर बघा फर्स्ट डायग्राम मध्ये LHS ची डायग्राम आहे, ही RHS ची डायग्राम आहे. LHS च्या डायग्राम मध्ये ज्यावेळी दोन्ही इनपुट 0 असणार आहे आउटपुट काय असणार आहे 1 असणार आहे. सेम RHS मध्ये दोन्ही इनपुट आहे दॅट टाइम आउटपुट काय आहे 1 आहे. 0 1 कंडिशन व्हेरीफाय करा. तर दोन्हीकडे आउटपुट काय आहे तुमचं 1 आहे ट्रूथ टेबल नुसार. नंतर बी ऑफ करा, ए ऑन करा. इथं बी ऑफ केलं, ए ऑन केला, आउटपुट काय आहे तुमचं 1 आहे. नेक्स्ट कंडिशन काय बी पण ऑन करा, दोन्ही इनपुट ऑन करा, दॅट टाइम आउटपुट काय असणार आहे ऑफ असणार आहे. तर डी मॉर्गन्स लॉच्या सेकंड थेरम मध्ये काय असणार आहे की ज्यावेळी दोन्ही इनपुट 1 असणार आहे त्यावेळी आउटपुट काय असणार आहे ऑफ असणार आहे. फर्स्ट थेरम मध्ये काय की ज्यावेळी दोन्ही इनपुट 0 असणार आहे त्यावेळी आउटपुट 1 असणार आहे. सेकंड थेरम मध्ये काय की ज्यावेळी दोन्ही इनपुट 1 असणार आहे त्यावेळी आउटपुट 0 असणार आहे. बाकीच्या कंडिशनला काय असणार आहे तुमचा आउटपुट हाय असणार आहे. दॅट इज डी मॉर्गन्स फर्स्ट थेरम अँड सेकंड थेरम.
तर मॅन्युअल मध्ये तुम्हाला ट्रूथ टेबल जो आहे तो कम्प्लीट करायचा आहे ॲज अ ऑब्झर्वेशन टेबल म्हणून. रिझल्ट कन्क्लुजन ते नोट करा की तुम्ही जे काही परफॉर्म केलेलं आहे क्रॉस चेक करणारे तुम्ही फक्त सॉफ्टवेअरमध्ये की जे तुम्ही परफॉर्म करताय तेच तुमचं ॲक्च्युअली रिझल्ट भेटतोय का नाही. लक्षात आलंय फर्स्ट थेरम अँड सेकंड थेरम सगळ्यांना परफॉर्म करता येईल ना प्रत्येकाला. परफॉर्म करून बघा. सोपं प्रॅक्टिकल आहे. प्रॅक्टिकल परफॉर्म करता येईल ना. काही प्रॉब्लेम असेल तर मग शेअर करा. सॉफ्टवेअरमध्ये फक्त डायग्राम जे आहे की तुम्हाला स्विचेस दिलेले आहेत, नॉट गेट दिलेला आहे, सिम्बॉल, ट्रूथ टेबल, थेअरी मधलं पण स्टडी करा. म्हणजे प्रॅक्टिकल मध्ये त्याच डायग्राम ड्रॉ करा. तर मॅन्युअल मधल्या व्हेरीफाय करा किंवा तुम्हाला थेअरीच्या नोटबुकमध्ये किंवा पीपीटी ज्या शेअर केलेल्या आहेत त्याच्यातल्या डायग्राम बघा, त्या डायग्राम ड्रॉ करून व्हेरीफाय करा. तर प्रॅक्टिकल जे आहे ते प्रत्येकाने परफॉर्म करून ग्रुपवरती शेअर करा. आणि ज्यांनी परफॉर्म केलेलं आहे त्यांचं फॉरवर्ड करू नका. जर कोणी फॉरवर्ड केलं तर तिथं फॉरवर्डचा मेसेज येतो. त्यामुळे स्वतःने स्वतःचं ट्राय करा, परफॉर्म करा आणि शेअर करा ग्रुपवरती. स्क्रीनशॉट काढून शेअर करा किंवा ॲज इट इज व्हिडिओ करून शेअर केलं तरी काही प्रॉब्लेम नाहीये की तुमचा डी मॉर्गन्स फर्स्ट थेरम सेकंड थेरम जो आहे तो व्हेरीफाय करा. लक्षात आलंय ना सगळ्यांना. तर आपण फर्स्ट चौथं प्रॅक्टिकल जे आहे ते कम्प्लीट केलेलं आहे. नंतर मॅन्युअल कधी कम्प्लीट करायचंय, प्रिंट काढायची का नाही ते मी नंतर सांगते. बट जे काही परफॉर्म करायचंय ते तुम्ही परफॉर्म करा स्वतःचं स्वतः. ऑब्झर्वेशन टेबल काय येतोय तो तुमचा तुम्ही नोट करा आणि त्याच्यानुसार मॅन्युअल मध्ये लिहा. आता किती जण आहेत. आपण फर्स्ट युनिट वरती काय करणार आहे, टेस्ट घेणार आहे. सिलेबस मध्ये फर्स्ट युनिट सेकंड युनिट आपलं कम्प्लीट झालेलं आहे. तुम्ही सांगा फर्स्ट युनिट वरती फक्त घ्यायची का दोन्ही युनिट वरती एकत्र घ्यायची टेस्ट आणि कधी घ्यायची तुम्ही सांगा. मग त्याच्यानुसार आपण टेस्टचं टाइम टेबल जे आहे ग्रुपवरती सांगते सगळ्यांना. तुमच्या ह्याने सांगा फर्स्ट टेस्ट कधी घ्यायची आपण, फर्स्ट युनिट वरती किंवा प्रॅक्टिस टेस्ट घेणार आहे फर्स्ट युनिट आणि सेकंड युनिट. जर फक्त फर्स्ट युनिट वरती घ्यायची असेल तर फर्स्ट वरती सांगा, दोन्ही युनिट वरती घ्यायची असेल तर दोन्ही वरती सांगा. ऑब्जेक्टिव्ह एमसीक्यू टाईप टेस्ट होईल तुमची. फर्स्ट युनिट वरती बऱ्यापैकी सगळ्यांनी फर्स्ट युनिट सांगितलंय. फर्स्ट युनिटचा अभ्यास करा आणि आता तुम्हीच सांगा कधी घ्यायची. म्हणजे त्या डेटला टाइम सांगते मी, त्या टायमिंगला लिंक तुम्हाला शेअर करेल. त्या टायमिंग मध्ये तुम्ही फक्त टेस्टला प्रेझेंट राहावा. फर्स्ट युनिट जे आहे नंबर सिस्टीम अँड कोड्स वरती टेस्ट होईल. आता कधी घ्यायची सांगा. मंडे, ट्यूजडेच्या लेक्चरला घ्यायची किंवा संडे जे आहे त्या टायमिंगला संडेला पण घेऊ शकतो. किंवा 2 दिवस अभ्यास करा, परफेक्ट अभ्यास करा, कन्फ्युजन करू नका. फक्त कन्व्हर्जन जे आहे फर्स्ट युनिटमध्ये कधी घ्यायची सांगा. ट्यूजडेला घ्यायची असेल तर ट्यूजडेला लिंक शेअर करेल मी किंवा संडेला तुम्हाला द्यायची असेल तर संडे सांगा. कोणत्या दिवशी घ्यायची तुम्ही सांगा. म्हणजे त्यानुसार मी ग्रुपवरती टाइम आणि डेट जी आहे ती सगळ्यांना शेअर करते. बाकीचे जे कोणी आता ॲबसेंट असतील तर म्हणजे त्यांना पण लक्षात येईल. ट्यूजडेला फर्स्ट युनिट वरती टेस्ट होईल. सगळ्यांनी अभ्यास करा आणि किती 40 क्वेश्चन्स 40 MCQs असतील 40 मार्क्ससाठी फर्स्ट युनिट वरती. सगळे एक्झाम्पल असणार आहेत. तर ट्यूजडेला टेस्ट होईल. प्रॅक्टिकल परफॉर्म करा आणि स्क्रीनशॉट शेअर करा. डिस्कनेक्ट नेक्स्ट प्रॅक्टिकल लेक्चर असेल ते जॉईन करा मग.